नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला मग चालू करू. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, प्राचीन भारतातील थोर व्याकरणकार पतंजली कोणाचे समकालीन होते? ऑप्शन दिलेले आहेत: चंद्रगुप्त मौर्य, अशोक, पुष्यमित्र श्रृंग, सुसारमन कण्व. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, पुष्यमित्र श्रृंग यांचे पतंजली समकालीन होते. पुढचा प्रश्न, राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन आहेत: अमोघ वर्ष, दंतीदुर्ग, ध्रुव, कृष्णा प्रथम. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, दंतीदुर्ग यांनी राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न, गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते? ऑप्शन होते: गौतमी, पांचाली, महामाया, शुद्धलता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, महामाया हे गौतम बुद्धांच्या आईचे नाव होते. पुढचा प्रश्न, अखिल भारतीय दलित संघाची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन आहेत: डॉक्टर पंजाबराव देशमुख, वि रा शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहूजी महाराज. याचे उत्तर मित्रांनो माहीत असेल तर कमेंट करा. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल भारतीय दलित संघाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, महात्मा फुलेंचे जन्मगाव असलेले कडगुण हे कोणत्या जिल्ह्यातील आहे? कडगुण हे कोणत्या जिल्ह्यातील आहे? ऑप्शन आहेत: पुणे, सातारा, कोल्हापूर, जालना. मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाची उत्तरे माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, सातारा. त्यानंतरचा प्रश्न आहे, आशिया खंडातील मेकांग ही नदी खालीलपैकी कोणत्या देशातून जात नाही? मेकांग ही नदी खालीलपैकी कोणत्या देशातून जात नाही? ऑप्शन आहेत: चीन, मलेशिया, कंबोडिया, लाओस. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, मलेशिया या देशातून जात नाही मेकांग ही नदी. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या देशात तामिळ ही प्रमुख भाषा आहे? ऑप्शन आहेत: म्यानमार, इंडोनेशिया, मॉरिशस, सिंगापूर. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, सिंगापूरमध्ये प्रमुख भाषा तामिळ आहे. त्यानंतरचा प्रश्न, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गा. ऑप्शन होते: दिल्ली, आग्रा, जयपूर, अजमेर. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, अजमेरमध्ये आहे. अजमेर. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 34 नंबर, नवेगाव हा वन्य पशु पक्ष्यांनी समृद्ध असलेला प्रदेश कोणत्या जिल्ह्यात येतो? नवेगाव हा वन्य पशुपक्ष्यांनी समृद्ध असलेला प्रदेश कोणत्या जिल्ह्यात येतो? ऑप्शन आहेत: भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न, भंडारा शहर कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर स्थित आहे? भंडारा शहर कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर स्थित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, NH6 या राष्ट्रीय महामार्गावर स्थित आहे.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्ष असतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन आहेत हेग, बर्लिन, लंडन, जिनिव्हा. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, हेग या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी घटनेत नमूद असलेले मूलभूत कर्तव्य ओळखायचे आहे. कोणते आहे ते? ऑप्शन आहेत वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकार करणे, हुंडा पद्धती बंद करणे, निरक्षरता दूर करणे, राष्ट्रीय नेत्यांचा मान राखणे. यापैकी घटनेत नमूद असलेले मूलभूत कर्तव्य ओळखायचे आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकार करणे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्य, समता, बंधुता या सरनाम्यातील घोषणेमागच्या प्रेरणा कोणत्या आहेत ते ओळखायचे आहे. उत्तर, स्वातंत्र्य, समता, बंधुता या सरनाम्यातील घोषणेमागच्या प्रेरणा कोणत्या आहेत? ऑप्शन आहेत रशियन क्रांती, आयरिश क्रांती, अमेरिकी क्रांती आणि फ्रान्सिस क्रांती. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, फ्रान्सिस क्रांती. पुढचा प्रश्न, काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत खनिज तेल, अन्नधान्य, कोळसा आणि जनावरे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, खनिज तेलाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, जगाचा मानव विकास निर्देशांक व मानव विकास अहवाल जाहीर करणारी संस्था खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन आहेत UNDP, जागतिक बँक, RBI, INF. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, UNDP. UNDP ही संस्था जगाचा मानव विकास निर्देशांक व मानव विकास अहवाल जाहीर करते. पुढचा प्रश्न आहे NSDL व CDSL संबंधित खालीलपैकी पर्याय निवडायचा आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, डिपॉझिटरी संस्था आहे. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, ग्रामीण शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यात विविध सुविधा देणारी योजना खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन आहेत कृषी ऊर्जा योजना, कृषी संजीवनी योजना, ऊर्जा शेती अभियान, महावितरण योजना. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, कृषी संजीवनी योजना आहे. ग्रामीण शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यात विविध सुविधा देणारी योजना कृषी संजीवनी योजना आहे. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड योजना कोणत्या कर्जासाठी लागू आहे? किसान क्रेडिट कार्ड योजना. ऑप्शन आहेत अल्प मुदतीचे कर्ज, मध्यम मुदतीचे कर्ज, अल्प व मध्यम मुदतीचे कर्ज आणि मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, अल्प मुदतीचे कर्ज यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना लागू आहे. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 46 नंबर, गणनक्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते आहे?
गणनक्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र? ऑप्शन आहेत ॲबॅकस, लॉंग रोल, कॅल्क्युलेटर आणि स्लाइड रोल. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 ॲबॅकस हे पहिले यंत्र आहे. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 1024 किलोबाईट्स म्हणजे किती मेगाबाईट? 1024 किलोबाईट्स म्हणजे किती मेगाबाईट्स? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 1 MB. 1024 किलोबाईट्स म्हणजे 1 MB. पुढचा प्रश्न 48 नंबर, CD हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? CD हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? ऑप्शन आहेत आउटपुट, स्टोरेज, इनपुट यापैकी नाही. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 स्टोरेज आहे CD. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस नाही? आउटपुट डिव्हाइस नाही खालीलपैकी कोणते? ऑप्शन आहेत फॅक्स, मॉनिटर, कीबोर्ड आणि प्रिंटर. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कीबोर्ड हे आउटपुट डिव्हाइस नाही. त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? ऑप्शन आहेत श्री समीर कुर्तकोटी, श्री कमलाकर रणदिवे, श्री नरेश डहारे आणि श्री गिरीश उईके. या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.